नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. मराठा समाजाला कशा प्रकारे आरक्षण मिळणार हे अगदी स्पष्ट झालं आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली. फेब्रुवारीत विशेष अधिवेशनाची घोषणा केली, मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली तर काय, असा सवाल काँग्रेसने केलाय. तर लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तरी विशेष अधिवेशनावर कोणतेही बंधन येत नाही, मात्र विशेष अधिवेशनात निवडणुकीवर परिणाम होईल असे निर्णय किंवा कायदे करता येत नाहीत. निवडणुकीच्या मतांवर परिणाम होईल असे कायदे केल्यास निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं, पण फेब्रुवारी महिन्यात लोकसभेची निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोनामुळे देशात पुन्हा तणाव वाढला आहे, त्यामुळे कोरोनाच्या पुनरागमनाच्या चर्चांना उधाण आलं आहे. गुरुवारी देशात 358 नवीन कोरोना रुग्ण आढळले. यापूर्वी बुधवारी 614 कोरोना रुग्ण आढळले होते. 21 मे नंतरचा हा सर्वाधिक आकडा होता. WHO पासून केंद्र सरकारला अलर्ट जारी करण्यात आला आहे. रुग्णालयांमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे. गर्दीत मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गुरुवारी गेल्या 24 तासात देशात 358 नवीन रुग्ण आढळले आहेत. डोंबिवलीत गेल्या काही काळात भयानक गुन्ह्यांच्या घटना घडत आहेत, त्यामुळे नागरिक दहशतीखाली जगत आहेत. भर रस्त्यात चाकूचा धाक दाखवत ऑनलाईन पैसे लुटणाऱ्या एका चोरट्यामुळेही अशीच खळबळ माजली. अखेर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकत अटक केली. कल्याण क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली, मात्र त्याचा साथीदार फरार असून त्याचा शोध सुरू आहे. त्याचा साथीदार अक्षय अहिरे पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या दोन्ही आरोपीच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून या दोघांनी अजून किती जणांना लुटला आहे त्याचा तपास आता पोलीस करत आहेत. अभिनेता श्रेयस तळपदेला 14 डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला तातडीने अंधेरीतल्या बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता 7 दिवसानंतर श्रेयसला रुग्णालयात डिस्चार्ज मिळाला आहे. याबद्दलची माहिती त्याची पत्नी दीप्ती तळपदेनं सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिली. श्रेयसच्या प्रकृतीबद्दल माहिती देतानाच दीप्तीने तिच्या भावनाही व्यक्त केला. त्याचप्रमाणे ज्या लोकांनी तिला साथ दिली, मदत केली, त्यांचे तिने आभार मानले. 14 डिसेंबर रोजी वेलकम टू द जंगल या चित्रपटाच्या शूटिंग नंतर श्रेयस घरी परतला होता. त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने पत्नीने रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं निदान झालं आणि तातडीने श्रेयसवर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ठाकरे परिवाराला घेण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. कोविड काळात दिलेले टेंडर आणि इतर प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या आर्थिक शाखेकडून करण्यात आली आहे. 5.96 कोटी रुपयांच्या रेमडेसिवीर खरेदी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय पुण्यशाली उर्फ पुण्य पारेख यांची चौकशी सुरू केली आहे. बुधवारी 7 तास त्यांची चौकशी झाली. या चौकशीत रेमडेसिवीर कंत्राटाबाबत प्रश्न विचारण्यात आले. यामुळे आदित्य ठाकरे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.